लातूर जिल्ह्यात अवैध दारू व्यवसायाविरोधात एलसीबीची धडक मोहीम. 2 दिवसांत 7 गुन्हे दाखल. हजारो लिटर रसायन, हातभट्टी आणि देशी दारू जप्त करून नष्ट. पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या आदेशाने स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई. लातूर जिल्ह्यातील अवैध दारू व्यवसाय, हातभट्टी निर्मिती आणि बेकायदेशीर मद्यविक्री पूर्णपणे हद्दपार करण्यासाठी लातूर जिल्हा पोलीस दलाने कंबर कसली आहे. पोलीस अधीक्षक श्री अमोल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेने एलसीबी जिल्ह्यात 2 दिवसांत धडक मोहीम राबवून अवैध दारू व्यावसायिकांविरोधात 7 स्वतंत्र गुन्हे दाखल केले आहेत. या कारवाईत हजारो लिटर गुळमिश्रित रसायन, हातभट्टी व देशी दारू जप्त करून पंचासमक्ष नष्ट करण्यात आली असून अनेक आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या आदेशान्वये अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वाखाली एलसीबीच्या विविध पथकांनी जिल्ह्यात एकाच वेळी छापेमारी करत या कारवाया केल्या. जिल्ह्यात विविध ठिकाणी झालेले छापे आणि कारवाई. गांधी चौक पोलीस ठाणे हद्द, लातूर शहर अण्णाभाऊ साठे चौक परिसरात गजानन सदाशिव हेरकर रा. नळेगाव ता. चाकूर याला 35 लिटर हातभट्टी दारूसह तर अलीम सत्तार शेख रा. जिन्नत सोसायटी, नांदेड रोड, लातूर याला 38 लिटर हातभट्टी दारूसह रंगेहात पकडण्यात आले. कासार सिरसी पोलीस ठाणे हद्द, कोराळवाडी येथे छापा टाकून लक्ष्मण तिपन्ना उमापुरे याच्या शेतातून गावठी दारू तयार करण्यासाठी वापरले जाणारे सुमारे 500 लिटर गुळमिश्रित फसफसते रसायन जप्त करून नष्ट करण्यात आले. चाकूर पोलीस ठाणे हद्द, गणेशनगर तांडा येथे 2 वेगवेगळ्या कारवाया करण्यात आल्या. यात नाथू रामभाऊ राठोड याच्याकडून 300 लिटर रसायन तर शिलाबाई शिवाजी जाधव हिच्या शेतातून 250 लिटर क्षमतेच्या बॅरलमध्ये साठवलेले रसायन जप्त करण्यात आले. वाढवणा पोलीस ठाणे हद्द, अहमदपूर उपविभाग, इरफान मुन्नुसाब अत्तार रा. शेळगाव ता. चाकूर आणि गंगाराम रोहिदास माने रा. वडगाव एकिता, चाकूर यांच्याकडून प्रत्येकी 48 बाटल्या भिंगरी संत्रा कंपनीची बेकायदेशीर देशी दारू जप्त करण्यात आली. जळकोट पोलीस ठाणे हद्द, संगमेश्वर देबडवार यांच्या शेताजवळ शेख सलीम महबूब रा. नवी आबादी, जळकोट याला 21 देशी दारूच्या बाटल्यांसह ताब्यात घेण्यात आले. हा आरोपी विनापरवाना चोरटी विक्री करत असल्याचे निष्पन्न झाले. महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमांतर्गत गुन्हे दाखल. या सर्व कारवायांमध्ये जप्त करण्यात आलेल्या दारू आणि रसायनांचे नमुने रासायनिक विश्लेषणासाठी केमिकल एनालिसिस राखून ठेवण्यात आले असून उर्वरित सर्व अवैध साठा घटनास्थळावरच नष्ट करण्यात आला आहे. संबंधित सर्व आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 1949 अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. लातूर जिल्ह्यात अवैध दारू विक्री, हातभट्टी निर्मिती आणि समाजविघातक धंद्यांविरोधात जिल्हा पोलीस दलाची ही मोहीम यापुढेही अधिक कठोरपणे सुरूच राहणार आहे. नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या आणि कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांची गय केली जाणार नाही. श्री अमोल तांबे, पोलीस अधीक्षक, लातूर.